शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 3 ऑगस्ट 2024 शनिवार आजपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत हवामान खात्याने राज्यातील काही भागांना पावसाचे येलो आणि रेड अलर्ट दिलेले आहेत। तर जाणून घेऊया आजच्या दरम्यान नेमका कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, 8 ऑगस्टपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे। तर 9 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात सुरुवातीला आजचा 3 ऑगस्टचा हवामान अंदाज। आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहील याविषयी। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, लगेच आज दुपारनंतर आणि रात्री कोकणातील बहुतांश भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह मोठी अतिवृष्टी होणार आहे। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे। रात्रीपर्यंत नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, मराठवाड्यात पहिलेचदा मराठवाड्यातील काही भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होईल, तर काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्री पावसाला पोषक वातावरण तयार होईल। वातावरणात मोठा बदल होऊन मराठवाड्यातील सर्वच भागांमध्ये पाऊस होऊ शकतो। तसेच मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पहिलेचदा मध्य महाराष्ट्रातील पुणे, साताराच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस होणार आहे। मात्र सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगरच्या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भात पहिलेचदा विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडाऱ्याच्या परिसरामध्ये आजपासून पुढील 48 तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।